देवाचा महिमा असो, ज्याचे अनुसरण करायचे त्याचे पाऊल. ख्रिस्तानेही तुमच्यासाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे, म्हणून त्याने तुमच्याकरता कित्ता घालून दिला आहे. 1 पेत्र 2:21. ख्रिस्ती म्हणून आपल्या ख्रिस्ती जीवनात आपल्याला ख्रिस्ताचे अनुसरण करण्याचे पाचारण केले आहे. या पार्थिव जीवनात येशू ख्रिस्तानेही स्वतःविरुद्ध पापी लोकांचा असा विरोध सहन केला, लज्जेला तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि त्याद्वारे आपल्याला एक आदर्श जीवन दाखवले. म्हणून येशू ख्रिस्ताने आपल्याला त्याचे अनुसरण करण्याचे आवाहन केल्यापासून जग आणि जगिक लोक आपल्यावर कितीही दुःख आणत असले तरी आपण येशूच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जाऊया. आपल्या मनाला बळकटी देऊन आणि विश्वासात टिकून राहण्याचे आवाहन करून पुढे जा आणि पुष्कळ संकटातून देवाच्या राज्यात प्रवेश करा. येथे आपण हे लक्षात घेतले पाहिजे की त्याचे अनुसरण करण्यासाठी हे स्पष्टपणे सांगितले आहे की ते उदाहरणे नाहीत तर उदाहरण आहे जे एकवचनी कालात नमूद केले आहे. आपल्याकडे फक्त एकच उदाहरण आहे आणि त्याचे अनुसरण करण्याचा एकच मार्ग आहे. जर आपण त्या उदाहरणाचे अनुसरण केले आणि येशूच्या मार्गाने गेलो तर आपण पित्याच्या उपस्थितीत जाऊ शकतो आणि सियोनपर्यंत पोहोचू शकतो. येशू जेव्हा मानवी जीवनात होता तेव्हा त्याला असे वाटत होते की जे लोक येशूकडे येतात त्यांनी त्याचे अनुसरण करावे. माझ्या मागे या हे आवाहनाला ऐकून त्याचे शिष्य येशूच्या मागे येत आहेत. येशूने त्या श्रीमंत तरुणालाही आपल्या मागे येण्यास सांगितले. येशूची सेवा करून त्याच्या मागे येणाऱ्या मोठ्या लोकसमुदायासह अनेक स्त्रियाही त्याच्या मागे येत होत्या. म्हणून आपणही येशूचे अनुकरण करून त्याच्या उदाहरणाचे विश्वासूपणे अनुकरण करूया. जेव्हा आपण येशूचे अनुकरण करण्याच्या बाबतीत लक्ष देतो तेव्हा चांगल्या मेंढपाळाची सर्व मेंढरे येशूचा आवाज ऐकून येशूचे अनुसरण करतात. या मेंढपाळातील नसलेली इतर मेंढरे येशूचा आवाज ऐकून येशूच्या नेतृत्वाखाली येतात. म्हणून आपण ज्या पावलांचे उदाहरण घेतले पाहिजे ते म्हणजे येशूचे अनुसरण करू इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला त्याचा आवाज ऐकणे होय. म्हणून येशूचे अनुसरण करण्याची स्पष्टता म्हणजे येशूचा आवाज ऐकणे आणि त्याच्या वचनानुसार जगणे. हे खरे आहे की येशूने आज्ञा दिलेल्या व्यतिरिक्त इतर कोणतेही कार्य देवाच्या राज्यासाठी योग्य नाही. येशूनेही स्वतःचे कोणतेही कार्य केले नाही, तर पित्याने जे शिकवले आणि पित्याने जे दाखवले त्यानुसार येशूने ते केले. अशा प्रकारे आपण प्रभूचे अनुयायी बनतो, कारण आपण पवित्र आत्म्याच्या आनंदाने मोठ्या कष्टात वचन स्वीकारले. म्हणून आपण आज्ञाधारकता शिकूया आणि येशूप्रमाणे दुःखातून परिपूर्ण होऊया. जे त्याचे वचन ऐकतात आणि त्याच्या मार्गाने चालतात, दररोज सकाळी देवासमोर बसतात आणि येशू आपला प्रभू आहे हे कबूल करतात आणि त्याची इच्छा पूर्ण करण्यास शिकवण्यासाठी प्रार्थना करतात आणि त्याद्वारे स्वतःला देवाच्या इच्छेसाठी समर्पित करतात. पवित्र आत्मा आपल्याला सर्व सत्यात मार्गदर्शन करेल आणि आपल्याला नीतिमत्तेच्या भूमीत घेऊन जाईल. येशूचे अनुसरण करणारे शिष्य म्हणतात की त्यांनी सर्व काही सोडून येशूचे अनुसरण केले आहे. येशूनेही स्पष्टपणे म्हटले आहे की जो कोणी त्याच्याकडे असलेले सर्वस्व सोडत नाही तो त्याचा शिष्य होऊच शकत नाही. म्हणून येशूचे अनुसरण करू इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने येशूसाठी आणि सुवार्तेसाठी सर्व काही सोडण्यास तयार असले पाहिजे. येशू खरे म्हणतो, कारण अशांना सध्याच्या काळात छळासह 100 पट आणि येणाऱ्या जगात अनंत काळचे जीवन मिळेल. म्हणून त्याग करताना येणारे दुःख आपण सहन केले पाहिजे आणि आपले येशूचे अनुसरण केले पाहिजे. पुढे येशू म्हणतो की जर कोणाला येशूचे अनुसरण करायचे असेल तर त्याने स्वतःला नाकारावे आणि वधस्तंभ उचलावा आणि येशूचे अनुसरण करावे. जर कोणी स्वतःच्या जीवाचा द्वेष करत नसेल तर तो येशूचा शिष्य होऊच शकत नाही. प्रेषित पौल म्हणतो की तो स्वतःला आपला जीव प्रिय मानत नाही. म्हणून आपण येशूसोबत तुरुंगात जाण्यास आणि मरण्यासही तयार राहूया. आपल्याला आपला वधस्तंभ वाहून नेणे आणि त्यानंतरच आपल्याला येशूचे अनुसरण करणे आवश्यक आहे एवढेच नाही. येशूच्या जीवनात त्याला पापाचे प्रायश्चित्त बनवण्यात आले होते. पित्याला येशूला चिरडणे आनंददायी होते, जे येशूच्या वधस्तंभावरील दुःख होते. म्हणून आपल्या आयुष्यातही आपण स्वतःची इच्छा देवाच्या इच्छेसाठी समर्पित करू नये असे म्हणूया. म्हणून आपण आपला स्वतःचा वधस्तंभ वाहून नेऊया, जो आपल्या प्रभूने आपल्यासाठी सहन केलेला त्रास आहे. स्वतःसाठी मरणे आणि येशूसोबत स्वतःला नाकारणे, जसे येशूला वधस्तंभावर खिळले गेले होते. जेव्हा आपण असे मानतो की मी नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये राहतो, तेव्हा आपण आपल्या प्रभूचे अनुसरण करूया. येशू जगाचा प्रकाश असल्याने जो त्याचे अनुसरण करतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याला जीवनाचा प्रकाश मिळेल असे आपण वाचतो.
पूर्वी आपण अंधारात होतो, पण आता ख्रिस्तामध्ये आपण प्रकाश झालो आहोत. म्हणून आपण देवाला काय आवडते याचे विश्लेषण करूया आणि प्रकाशात असलेल्यांसारखे वागूया. प्रकाशाचे फळ सर्व चांगुलपण, नीतिमत्ता आणि सत्यात आहे. म्हणून आपण अंधाराच्या निष्फळ कर्मांमध्ये सहभागी होऊ नये. जसे येशूने देवाच्या आज्ञेने आपल्याला अनेक चांगली कामे दाखवली, तसेच आपणही देवाच्या वचनानुसार चांगली कामे करूया. अशा प्रकारे आपला प्रकाश लोकांसमोर चमकू द्या आणि येशूचे अनुसरण करा, जेणेकरून ते आपली चांगली कामे पाहू शकतील आणि आपल्या पित्याचे गौरव करू शकतील. जिथे येशू आहे तिथे त्याचा सेवकही असेल. म्हणून आपण येशूची सेवा करत असताना त्याचे अनुसरण करूया. येशू या पृथ्वीवर सेवा करत असताना गालिलपासून शेवटपर्यंत येशूची सेवा करणाऱ्या आणि त्याच्या मागे येणाऱ्या अनेक स्त्रिया येशूच्या मागे गेल्या. या महिलांपैकी अनेकांनी येशूची आणि त्याच्या अनुयायांच्या आपल्या संपत्तीने सेवा केली, हे आपण पाहू शकतो. येशू खरे सांगतो की जो कोणी या लहानांपैकी एकाला केवळ शिष्याच्या नावाने एक प्याला थंड पाणी प्यायला देईल, तो त्याचे प्रतिफळ कधीही गमावणार नाही. येशू त्याच्या गौरवाच्या सिंहासनावर बसलेला आहे आणि त्याच्या उजव्या हाताला त्यांना म्हणतो, तुम्ही या सर्वात लहान भावांपैकी एकाला केले म्हणून तुम्ही आशीर्वाद दिला. तुम्ही येशूला ते केले आहे. पण जर असेल तर ज्यांना सर्वात कमी दर्जाचे आहे त्यांना खाऊ प्यायला, कपडे घालायला दिले नाही, अनोळखी व्यक्तीचे स्वागत करू दिले नाही. जेव्हा आम्ही तुमची सेवा केली नाही तेव्हा डाव्या बाजूला प्रकट झालेल्या आजारी आणि तुरुंगात असलेल्यांना तुम्ही भेट दिली नाही का? आणि तिच्या संपत्तीने मित्र बनवा, जेणेकरून आपण येशूच्या सर्वात लहान बांधवांची सेवा करण्याचे मन असलेल्यांमध्ये बदलूया. अशा प्रकारे आपल्याला सार्वकालिक वस्तीत प्रवेश मिळेल, जेणेकरून जिथे येशू आहे तिथे आपणही असू, कारण आपला येशू आपल्याला त्याच्याकडे गोळा करण्यासाठी पुन्हा येईल. येशू पुनरुत्थान होऊन मरण पावला. त्याने म्हटल्यापूर्वी तो जिथे होता तिथेच वर जावे, त्याच्या पित्याकडे आणि आपल्या पित्याकडे, आणि त्याच्या देवाकडे आणि आपल्या देवाकडे. येशू वर जातो. आता त्या ठिकाणी आपण येशूचे अनुसरण करू शकत नाही, परंतु नंतर आपल्या पुनरुत्थानात येशूप्रमाणे आपण देखील येशूचे अनुसरण करू शकतो. आपण सियोनमध्ये देवासमोर हजर राहू आणि आपला प्रभू कोकरा जिथे जाईल त्याच्या मागे जाऊ. या अनुभवांमुळे आपल्याला येशूचे अनुसरण कसे शक्य आहे? गीतरत्नेत शुलेमकर्णी तिच्या प्रियकराला म्हणते, मला ओढ, आम्ही तुझ्या मागे धावू. जो व्यक्ती येशूच्या मागे जाऊ इच्छितो आणि येशूची मदत घेऊ इच्छितो, जेणेकरून तो येशूकडे आकर्षित होऊ शकेल, कारण आपल्याला दिसून येते की ख्रिस्ताचे प्रेम आपल्याला अडचणीत आणते. त्याच्या मागे जाण्यासाठी आणि आपल्यासाठी मेलेल्या आणि पुनरुत्थान झालेल्या येशूसाठी जगण्यासाठी हीच बंधने आहेत. आपल्याला किंमत देऊन विकत घेतले असल्याने आपल्याला माहीत आहे की आपण आपले स्वतःचे नाही. म्हणून आपण येशूचा आवाज ऐकून आणि येशूच्या सर्व आज्ञांचे पालन करून येशूचे अनुसरण करूया, ज्यामुळे आपण येशूचे बनू. आपला देव आपले हृदय मोठे करो आणि आपल्याला त्याच्या आज्ञांच्या मार्गात धैर्याने धावण्यास मदत करो. आपला देव आपल्याला येशूचे अनुसरण करण्यास आणि स्वर्गीय सियोनपर्यंत पोहोचण्यास मदत करो.